संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. आमची वाडी उठायची नाही, आम्हाला ते कंपनी नको, डॅम पण नको आम्हाला. भले कितीही कालावधी जाऊ दे, पण तोपर्यंत आपण त्यांना विनंती करा किंवा निर्देश द्या, इथे असलेलं कुठलंही तांत्रिक काम असेल, अतांत्रिक काम असेल, उद्यापासून स्टॉप झालं पाहिजे. त्यामध्ये कायदा असणारे जमिनीचे, रस्त्याचे संपूर्ण नकाशे कुठून कशी जाणार याच्या रूपरेषा घेऊन याव्यात आणि पुढील कार्य जे कामं आहेत ती चालू करावी. तुम्ही जे करताय ना त्याच्यात तुम्ही हे दाखवत नाही प्रेझेंटेशन मध्ये की भारतासाठी तुम्ही जर सोशल कॉज करता तर त्याच्यामध्ये ज्या विलेज तुम्हाला सपोर्ट करणारे किंवा जो नेचर तुम्ही बघताय आणि ज्याला तुम्ही खराब करणार आहे त्याचं रिहॅबिलिटेशन टू प्लॅन्स काय आहेत तुमच्याकडे, त्याचं तुम्ही जे झाडं तोडणार आहे का कोण म्हणतं झाडं जाळी वगैरे, तर त्याचं तुमचं काय करणार तुम्ही, त्याचं काय तुमच्याकडे उत्तर आहे का? ते ऍक्च्युली हे बंद आहे, हे काहीच नाही. पण याचा ब्ल्यूप्रिंट तुमच्या ऑफिसमध्ये रेडी आहे, हा प्रोजेक्ट पूर्ण पेपरवर रेडी आहे. तो तुम्ही फक्त गावात आणून दाखवा की त्याच्या जरी प्रत्येक मीटिंगच्या वेळेला तुम्ही हे मुद्दे आणा, मग आम्ही त्याचं उत्तर देऊ, हे करा ते उत्तर, जेवढंच काम आहेत का आम्हाला ते नाही चालणार. तुम्ही तुमच्याहून या. म्हणून कृपया करून गावकऱ्यांची दिशाभूल करू नका. दुसरं, त्या व्यक्तींनी म्हटलं ब्लास्टिंग संदर्भात तुम्ही म्हणताय कायद्यात अनुसरून आम्ही करणार आहोत, तसं तुम्ही मागणी पत्राला उत्तरही दिलं. कुठल्या कायद्याचे अनुसरण करणार ते मानलं नाही, कारण की त्या असं कुठलेही त्यांनी ब्ल्यू लाईन असेल, रेड लाईन असेल आजपर्यंत दाखवण्यात आलेलं नाहीये. डॅम ब्रेक अनालिसिस मुळात मध्ये ग्रामस्थांना समजलेलं नाहीये आणि हे धरण आमच्या गावापासून हार्डली 700 ते 800 मीटरवरती प्रस्तावित आहे. त्यामुळे या गावाला 100% या धरणापासून धोका जातो. कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरेंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पाविरोधात जनआक्रोश दिवसेंदिवस तीव्र होत असून पाली येथे दिनांक 2 जून रोजी आयोजित केलेल्या बैठकीत ग्रामस्थांनी प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवण्याची जोरदार मागणी केलेली आहे. तहसीलदार धनंजय जाधव, गटविकास अधिकारी सुशांत पाटील आणि टोरेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत ग्रामस्थांनी अनेक प्रश्न उपस्थित करत तीव्र नाराजी व्यक्त केली. बैठकीत कंपनीकडून प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. देशाच्या विकासासाठी आणि ऊर्जा निर्मितीसाठी प्रकल्पाचे महत्त्व सांगण्यात आले. मात्र स्थानिकांना होणारे परिणाम, पुनर्वसन, नुकसान भरपाई, पर्यावरणीय हानी तसेच बाधित जमिनींबाबत स्पष्ट माहिती न दिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. प्रकल्पाची नेमकी हद्द, बाधित होणारे सर्वे क्रमांक, पूररेषा, संपादित होणाऱ्या जमिनी तसेच शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला याबाबत कंपनीकडे समाधानकारक उत्तरे नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. प्रकल्प क्षेत्रात आदिवासी, दलित शेतकरी आणि वनजमिनींचा समावेश असल्याने भविष्यातील परिणामांविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. धरणासाठी मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंग करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीमध्ये देण्यात आली. मात्र घरांसाठी नुकसान भरपाई देणार असले तरी आरोग्यावर होणारे परिणाम तसेच गरोदर महिला, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना होणाऱ्या संभाव्य त्रासाबद्दल ग्रामस्थांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. अवघ्या 700 मीटरवर ब्लास्टिंग होणार असून तेथील लोकवस्ती भविष्यात धोक्यात येऊ शकते. बैठकीच्या शेवटी प्रकल्प विरोधी समितीचे अध्यक्ष प्रसाद देशमुख यांनी ग्रामस्थांना संपूर्ण माहिती आणि लेखी हमी मिळेपर्यंत प्रकल्पाचे सर्व काम थांबवण्याची मागणी केली. या भूमिकेला उपस्थितांनी एकमुखी पाठिंबा दिला. तसेच ग्रामस्थांच्या भावना व प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला. एकूणच या प्रकल्पाकडून वेळ मारून घेण्याचे काम एकीकडे सुरू असून प्रकल्प रेटण्याचे काम होत आहे. मात्र येथील शेतकऱ्यांना त्यांची जमीन यामध्ये भूसंपादित न झाल्यास भविष्यात ताब्यात असलेली जमीन ही पडीक राहून मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागणार आहे आणि त्यावेळी इतर प्रकल्पांसाठी अवस्था त्यांची झालेली असेल आणि 4-5 पुढारी हे शहरात राहणारे या प्रकल्पातून रगड पैसा कमावून शेतकरी देशोधडीला लागलेला दिसून येण्याची शक्यता आहे. दरम्यान पाली परिसरात टोरेंट जलविद्युत प्रकल्पाविरोधातील विरोधक अधिक संघटित होत असून आगामी काळात आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज आपण जिथे उभे आहोत पालीतर्फे कोतल कलाटी गावामध्ये माननीय तहसीलदार साहेब कर्जत यांच्या वतीने टोरेंट पॉवर हा जो प्रकल्प प्रस्तावित होत आहे त्याच्या संदर्भात एक चर्चा मीटिंग सत्र आयोजित केलं होतं. त्या चर्चासत्राला संदर्भ दिला होता 14 मे रोजी झालेल्या कलेक्टर साहेबांच्या मीटिंगचा. त्या अनुषंगाने कलेक्टर साहेबांनी स्पष्ट निर्देश टोरेंट प्रशासनाला दिले होते. या प्रकल्पाबाबत जे ब्ल्यूप्रिंट असतील ते बाधित गावामध्ये जाऊन डिस्प्ले करणं अपेक्षित होतं. आज या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांनी
ही चर्चासत्र आयोजित केलं. त्या चर्चासत्रामध्ये असं कुठलंही ब्ल्यूप्रिंट जे आम्हाला अपेक्षित होतं ते मिळालं नाहीये. वारंवार आमचं हेच मागणं आहे. आम्ही कुठल्याही प्रकल्पाचे अंध विरोधक नाही आहेत आणि अंध समर्थकही नाही आहोत. आमच्या भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 अंतर्गत जो आम्हाला स्वच्छ वातावरण जगण्याचा अधिकार दिला आहे त्या अधिकाराचा वापर करून आम्ही फक्त आमचे हक्क, आमच्या मागण्या पुढे मागण्याचा प्रयत्न करतोय. परंतु टोरण प्रशासन असेल किंवा प्रशासन असेल यांच्याकडून आजपर्यंत गावाला कुठल्याही प्रकारचं सहानुभूती किंवा अपेक्षित उत्तर मिळालेले नाहीये. त्यामुळे माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही विनंती वजा असेल किंवा निर्देश द्यायला सांगितले असेल कंपनीला, उद्यापासून या गावामध्ये या प्रकल्पासंदर्भात कुठल्याही ऍक्टिव्हिटी चालू राहता कामा नये. कायदा सुव्यवस्था निर्माण होईल अशी परिस्थिती सांभाळण्याचं काम आता माननीय तहसीलदार साहेबांच्या आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. काय तांत्रिक मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत आणि त्यांनी प्रशासनाने कसं उत्तर दिलेलं आहे? तांत्रिक मुद्दे सांगायचं झालं तर आता 5 मे रोजी जी सार्वजनिक नोटीस प्रसिद्धी झाली सेक्शन 164 अंतर्गत, जी ट्रान्समिशन लाईन प्रकल्पातून कळम, साऊथ कळम या ठिकाणी जी प्रस्तावित आहे 14 किलोमीटरची लाईन, त्या अंतर्गत बाधित शेतकऱ्यांचे ऑब्झर्वेशन्स रेज करायला मागितलेले आहेत कंपनीने. परंतु ते ऑब्झर्वेशन रेज करण्यासाठी लागणारी माहिती म्हणजे त्याचे रूट अलाइनमेंट असतील, त्याचे सर्वे नंबर असतील, गट नंबर असतील, टॉवर लोकेशन्स असतील, ते मागण्यासाठी संबंधित कार्यालयात आम्ही वेळोवेळी ग्रामस्थांनी तिथे जाऊन विचारणा केली. परंतु ते कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत आम्हाला उपलब्ध करून दिलेली नाही माहिती. त्यानंतर लेआउट नसेल तर मग आम्ही हरकती दाखल करायच्या कसा, हा एक आमच्या ग्रामस्थांतर्फे महत्त्वाचा मुद्दा मांडला गेला. त्याच्यावरती त्यांनी काही उत्तर नाही दिले. धरणाच्या रेड लाईन ब्लू लाईन संदर्भात काय चर्चा झाली? आता धरणाचं इथे धरण प्रस्तावित आहे. लोअर रिझर्वायर, अप्पर रिझर्वायर 2 ठिकाणी प्रस्तावित आहेत. एक कुसूरला आहे, एक ढाकला आहे. कुठलंही धरण प्रस्तावित करत असताना त्या धरणाचा डाऊनस्ट्रीम असेल, अपस्ट्रीम असेल, इथल्या पूर नियंत्रण रेषा जी शासनाकडून असेल किंवा टोरणकडून असेल, डॅम ब्रेक अनालिसिस आपण त्याला म्हणतो. एकदा मूव्हर सिनेरिओमध्ये जर का धरण फुटलं तर संबंधित गावाला त्याचा कितपत धोका असेल, ते पाणी गावामध्ये येण्याचं वेळ किती असेल, याचा एक स्टडी असतो, तो त्यांनी करणं अपेक्षित होतं. ते असं कुठलेही त्यांनी ब्ल्यू लाईन असेल, रेड लाईन असेल आजपर्यंत दाखवण्यात आलेलं नाहीये. डॅम ब्रेक अनालिसिस मुळात मध्ये ग्रामस्थांना समजलेलं नाहीये. आणि हे धरण आमच्या गावापासून हार्डली 700 ते 800 मीटरवरती प्रस्तावित आहे. त्यामुळे या गावाला 100% या धरणापासून धोकाच अपेक्षित आहे. आदिवासी विचारलं हा जो आमचा गाव आहे तो उठणार आहे का, आमच्या तिथे जवळ जी आदिवासी वाडी आहे ती उठणार आहे का, तर ते आम्हाला सांगतात का तसं काही नाहीये, गाव उठणार नाहीये, आदिवासी वाडी उठणार नाहीये. परंतु त्यांना आता विचारलं तुम्ही रेड लाईन ब्ल्यू लाईन द्या आम्हाला, म्हणजे आम्हाला समजून आमचा जो गाव आहे तो त्या पूरग्रस्ताच्या भागात येतो काय. ते बोलतात तसं काय सांगू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ काय समजावा का, एक ते बोलतात का गाव उठणार नाहीये आणि दुसरीकडून बोलतात का आम्हाला लेआउट माहित नाहीये. म्हणजे उद्या धरण झाल्यावरती ते सांगणार का तुमच्या गावातून रेड लाईन गेले, मग त्यावेळेला गाव उठवणार का. आणि त्याच्यावरती ते कागदी पत्री कायद्याने असं काहीच लिहून देत नाहीत आमच्याकडे लेखी स्वरूपात. आणि 164 जी जाहिरात काढली त्यांनी त्या संदर्भात त्यांनी त्या जाहिरातीमध्ये स्पष्ट नमूद केलं होतं का या 164 ची सर्व माहिती कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. आणि जेव्हा कार्यालयाला भेट दिली असता तर त्याच्याकडे एक टेंटेटिव्ह मॅप आहे, त्या मॅपमध्ये धड गावाची नाव पण दिसत नाही. ब्लास्टिंगमुळे जो तुमच्या गावाला आणि त्या वाडीला फरक पडणार आहे त्यावर म्हणजे ते सुद्धा संभ्रमावस्थेत आहेत. ते म्हणतात आम्ही भरपाई देऊ, यावर तुम्ही कसे पाहताय? आता ब्लास्टिंग संदर्भात असेल त्यांच्याकडून आम्हाला फक्त एकच आन्सर दिला जातं, कंट्रोल ब्लास्टिंग. ही सायंटिफिक व्याख्या आम्हाला देऊन जमणार नाही. इथले आमच्या वाडवडल्या म्हणजे भरपूर पिढ्या इथे अस्तित्व करून गेलेले आहेत. इथल्या निसर्गाला कुठलंही सर्टिफिकेट मान्य नाहीये. निसर्ग काय कोपतो आणि कसा कोपतो हे मानवाला अजून कळलेलं नाही मुळात. आणि आमच्या ज्या आदिवासी समाज असेल तो डोंगराच्या पायथ्याशी राहतो, त्यांचे दळीपट्टे जे असतील ते धरणाच्या पायथ्याशी आहेत. त्या डाऊनस्ट्रीमचा कुठलाही अभ्यास नाहीये काहीतरी. आणि सरसकट फक्त त्यांना एकच वाक्य दिलं जातं, कंट्रोल ब्लास्टिंग केलं जाईल, त्यामुळे घराला कुठलं नुकसान दिलं नाही. आम्ही हे लिखित मागतोय तर त्या लिखित द्यायला त्यांची टाळाटाळ चालू. त्यांच्या नदीला लागून घर आहे. तुम्ही जर म्हणताय तुमचं किती पाणी पडेल, वार्षिकरण आणि इव्हॅपोरेशनने किती पाणी जाईल, हे मॉडेल ज्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेट केले आहेत त्याच हिशोबाने वॉटरशेड मॅनेजमेंट पण कॅल्क्युलेट होतो, HFL पण कॅल्क्युलेट होते. म्हणून तुम्ही दिशाभूल करू नका लोकांची. HFL आणि LFL नंतर कॅल्क्युलेट होणार, की आज पण कॅल्क्युलेट होऊ शकते. तुमच्या धरणाच्या भिंतीच्या अनुसार तुमच्याकडे किती पाणी येतंय, पावसाने किती येणार, वरतून खाली किती सोडणार याच्याबद्दल तुम्ही बोललात. पण या सगळ्या प्रकल्पामध्ये कुसूरच्या वरच्या धरणाबद्दल, त्याच्या फ्लो बद्दल अजून एक शब्द कोणाकडून सांगितला गेला नाही. तुम्ही तिथे रस्ता मांडला नाही.
तो एक्झिस्टिंग वॉटर एक्स्ट्रा वॉटर आहे, त्याच्याबद्दल तुम्ही बोलत नाहीयेत. HFL आजही कॅल्क्युलेट करता येतात, म्हणून तुम्ही दिशाभूल करू नका. दुसरं, नो डेव्हलपमेंट झोन असतो HFL सोबत. आज जरी ते बाधित होत नसतात, पण कायद्यामध्ये नियम असा आहे की धरणाच्या या अंतरापासून HFLच्या या अंतरापर्यंत नो डेव्हलपमेंट झोन, म्हणजे त्याला RCC आणि मोठं घर बांधायचं असेल तरीही त्याला परवानगी तुमची घ्यावी लागेल, शासनाकडे अर्ज द्यावा लागेल. हे वेटलँड ब्रीफ डॉक्युमेंटेशन कमिटीच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने तरतूद दिलेल्या आहे आणि नमूदपणा हे तुम्हाला रास्त माहिती आहे, म्हणून कृपया करून गावकऱ्यांची दिशाभूल करू नका. दुसरं, त्या व्यक्तींनी म्हटलं ब्लास्टिंग संदर्भात तुम्ही म्हणताय कायद्यात अनुसरून आम्ही करणार आहोत, तसं तुम्ही मागणी पत्राला उत्तरही दिलं. कुठल्या कायद्याचे अनुसरण करणार ते मानलं नाही, कारण की त्या कायद्यामध्ये असं अनुसरण पण आहे, त्याचं हमीपत्र घ्यायचंय तुम्हाला की ते ब्लास्टिंग करू की नको करू. परस्पर ब्लास्टिंग करू शकत नाही तुम्ही. दुसरं, तुम्ही ब्लास्टिंग करत असेल हादरे गेले तर तुम्ही डिक्लेरेशन देतायत गावकऱ्यांना की जे काही नुकसान होईल ते आम्ही कंपनी भरून देणार. या संदर्भात तुम्ही उत्तरामध्ये कधी काही लिहत नाही. हे नियम आहेत. तुम्ही जेव्हा नियमाची भाषा बोलतात, पण नियमाची भाषा तुमच्या बाजूने कधी मांडली जात नाही. नियमाची भाषा तुमच्या बाजूने कधी मांडली जात नाही, पण जेव्हा गावकरी बोलतात तेव्हा तुम्ही म्हणतात की परफॉर्मन्सच्या अंतर्गत तुम्ही लिहून द्यावं, बसावर असतं. हे काहीतरी चुकीचं आहे. अजून 2 विषय मांडायचे आहेत मला धरणा विषयाबद्दल. तुम्ही म्हटलं हे क्लीन एनर्जी आहे. गोष्टी सांगू नका ही क्लीन एनर्जी आहे. त्याचं कारण असं आहे, इकडे 40% आदिवासी बांधव आहेत, बरोबर. तुम्ही प्रोजेक्ट अप्रुव्हल घेता हेही निश्चित आहे, तुम्हाला परवानगी भेटली, EIA रिपोर्ट, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स भेटला, हेही बरोबर आहे. पण त्या कायद्यामध्ये एक तरतूद आहे. SIA केली आहे का कंपनीने? SIA कंपनीने केली नाही. SIA कंपल्सरी आहे. जिकडे कुठेही 25%च्याहून जास्त आदिवासी बांधव आहेत आणि जी जमीन बाधित होते ती आदिवासींच्या जीवलक आणि जीवन त्याच्यावरती उदरनिर्वाह होतो, अशा जमिनीवरती तुम्ही SIAच करत नाही. SIAचा अर्थ सांगावायला हवाय का मी कंपनीला? सोशल इम्पॅक्ट असेसमेंट. तुम्ही EIA दिला, SIA का नाही दिला? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, ऍज अ डॉक्टरेट, मी या सगळ्याचा डॉक्टरेट PhD करतोय, झाली माझी, अलॉट झाली. आता एकच प्रश्न विचारतो, 75% ग्रामस्थांची परवानगी घेतलेली का तुम्ही? मंजुरी भेटली का तुम्हाला प्रकल्पासंदर्भात? कायदा म्हणतो SIAच्या अंतर्गत 75%नी परवानगी द्यावी की आम्हाला हा प्रकल्प चालेल, रास्त आहेत, आम्ही जाऊ पुढे. ते न घेता तुम्ही प्रकल्प लादताय, हे चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे.